नमस्कार शेतकरी बांधवांनो. पपईची शेती म्हटलं की अनेकांना वाटतं चला 8-10 महिन्यात पैसा हातात येतो. गोष्ट खरी आहे, पण मी माझ्या अनुभवावरून सांगतो यात एक असा धोका आहे जो नवीन शेतकऱ्यांना लवकर कळत नाही. चला आज आपण त्यावरच बोलूया. हे अगदी 100% खरं आहे. सुरुवातीला आमच्याही शेतात असंच नुकसान झालं होतं. पण घाबरून जायचं कारण नाही. एकदा का याचं गणित डोक्यात बसलं ना की पपई तुम्हाला रोजच्या खर्चासाठी पैसे देणारं पीक आहे, हे पण तितकंच खरं आहे. तर मग पपईच्या शेतीत सगळ्यात जास्त डोकं खाणारी अडचण कोणती असेल तर ती आहे फुलगळ. खूप शेतकरी मित्रांची हीच तक्रार असते की फुलं टिकत नाहीत आणि याचमुळे अनेक जण खचून जातात. झाडाला फुलं तर एकदम मस्त लागतात, पण ती फळं बनायच्या आधीच गळून पडतात. कधीकधी छोटी फळं लागतात, पण ती वाटाण्याएवढी झाली की पिवळी पडून खाली सडा टाकतात. असं का होतं? यामागची कारणं खूप सोपी आहेत. चला बघूया. बघा, यात काही मोठं विज्ञान नाही आहे. फक्त 3 साध्या गोष्टी आहेत ज्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. पहिली गोष्ट बोरॉनची कमतरता, दुसरी झाडाच्या मुळाशी गरजेपेक्षा जास्त पाणी साचणं आणि तिसरी फुलांच्या अवस्थेत चुकीचं खत देणं. मी सांगतो 90% शेतकरी याच 3 गोष्टींमध्ये चुकतात. बरं, अडचणी तर समजल्या. आता यावर उपाय काय करायचा ते पण सांगतो. हे उपाय मी स्वतः आमच्या शेतात वापरलेत आणि 100% काम करतात. सगळ्यात पहिलं काम, झाडाला फुलं दिसायला लागली की जास्त विचार करायचा नाही. लगेच बोरॉनची एक फवारणी करून घ्यायची. हे फळ सेट होण्यासाठी संजीवनीसारखं काम करतं. आणि दुसरी गोष्ट जी याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाची आहे ती म्हणजे झाडाच्या बुंद्याशी पाणी अजिबात साठलं नाही पाहिजे. पपईला जास्त पाणी म्हणजे विष आहे, हे पक्कं लक्षात ठेवा. चला, फुलगळ तर आपण थांबवली, पण या आता लढाई संपली असं समजू नका. पपईचा दुसरा आणि सगळ्यात मोठा दुश्मन आहे रिंग स्पॉट व्हायरस. काही जण याला मर रोग पण म्हणतात. हा इतका भयंकर आहे की वाऱ्यासारखा पसरतो. आज एखाद झाडावर दिसला तर 8 दिवसात पूर्ण बाग साफ होऊ शकते. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, या रोगावर जगात कुठेही औषध नाही. त्यामुळे फुकट पैसे घालू नका. एक जरी रोगट झाड दिसलं तर त्याची माया न धरता मुळासकट उपटून शेताच्या बाहेर न्यायचं आणि जाळून टाकायचं. ह्यात दयामाया करायची नाही. एक झाड वाचवायच्या नादात अख्ख्या बागेचं नुकसान करून घ्याल. बस, हे 2 मोठे अडथळे जर आपण पार केले ना की मग आपल्याला कोणी अडवू शकत नाही. मग सुरू होतो खरा खेळ, रोजच्या कमाईचा. आणि तोच तर पपईच्या शेतीमधला खरा आनंद आहे. हे बघा, मी जे उपाय सांगितले ते केले की असं फळ डोळ्यासमोर दिसतं. एकही फळ गळत नाही. प्रत्येक फळ चांगलं पोसलं जातं, वजनदार होतं. आणि झाड बघा कसं फळांनी लगडलेलं आहे. हे असं दृश्य बघितलं की शेतकऱ्याच्या सगळ्या कष्टाचं खरं चीज होतं. आणि मग या कष्टाचं फल म्हणजे काय? तर खिशात येणारा रोजचा पैसा. एकदा का माल तुटायला लागला की एका एकरात रोजचे 800 ते 1200 रुपये कुठेच गेले नाहीत. म्हणजे घरातल्या रोजच्या खर्चाची चिंता मिटलीच म्हणून समजा. तर बांधवांनो, पपईच्या शेतीचा यशाचा मंत्र एकदम सोपा आहे. पाण्याचा योग्य निचरा, फुलांच्या अवस्थेत बोरॉनची फवारणी आणि रोगावर करडी नजर. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या ना तर पपई तुम्हाला कधीच तोट्यात येऊ देणार नाही. उलट भरभरून देऊन जाईल, हे नक्की.